आज मुंबईसह अनेक शहरांमध्ये दहीहंडी याची धूम आपल्याला बघायला मिळत आहे। माझ्यासोबत दादरमध्ये खरं तर तेजस्विनी महिला गोविंदा पथकातल्या आणि खरं तर महिला गोविंदा आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर आपण दादरच्या या आयडियलच्या गल्लीमध्ये आहोत आणि या ठिकाणी खास महिला पथक जे ते दहीहंडीचा थर रचत असतात आणि त्यांच्याशी आपण सगळे संवाद साधणार आहोत। नेमकं त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सध्या जशा पद्धतीने तुम्ही दहीहंडीची तयारी केलेली आहे, काय तयारी झाली, किती दिवसांचा सराव आहे आणि आज किती थरांची दहीहंडी लावणार आहात? आम्ही आज 5 थरांची हंडी लावणार आहोत आणि आम्ही गेल्या 1-2 महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहोत। ऑलमोस्ट 20 ते 30-35 वयोगटातल्या मुली आमच्या हंडीमध्ये आहेत आणि आज आम्ही एक स्लोगन वुमन एम्पॉवरमेंटवर आम्ही एक स्लोगन रेडी केलं आहे, तो आम्ही 4थ्या थराला शोकेस करणार आहोत। खरं तर सगळ्या महिला आहेत, सध्या जशा पद्धतीने एक महिला म्हणलं महिला अत्याचाराने हे सगळे विषय समोर येत आहेत। तुम्ही प्रॅक्टिस करत होता, सध्याच्या घटना घडत आहेत, काय मनामध्ये येतं पहिली गोष्ट हे सगळ्या घटना ऐकून? ॲक्च्युली ह्यावेळी असं झालं आहे की सगळीकडनं ते न्यूज त्यामुळे एक भीती निर्माण झाली आहे। मुलींना लेटपर्यंत प्रॅक्टिसला थांबवून घेणं पण आमच्यासाठी खूप कठीण झालं होतं, त्यामुळे प्रत्येक मुलीची एक रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर होती। ते एक थोडं ह्या वर्षी एक बोलतो ना की एक भीतीचं सावट होतं। तर आपण आणखी काही महिला गोविंद आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। किती वर्षापासून तू स्वतः तयारी करते आहेस याच्यामध्ये आणि कसा अनुभव आहे, आजची तयारी कशी आहे? आजची तयारी तर खूपच छान आहे। मी गेले 5 वर्ष ह्या पथकामध्ये आहे। 3 वर्ष गेले, आम्ही 4 वर्ष आम्ही इथे येतोय। पहिला मान आम्हाला मिळतोय दरवर्षी। खरं तर आता थोड्याच वेळात हंडीला थराला सुरुवात होणार आहे। यावेळी तुम्ही नेमकं काय काही संदेश देऊ पाहत आहात, काय संदेश असणार आहे आणि एकूणच मुंबईसह सगळ्याच भागातल्या महिलांना काय सांगू इच्छिता? आम्ही एक स्लोगन तयार केलं, असं तिने तुम्हाला सांगितलं की ते आम्ही फ्लो करून दाखवणार आहोत। त्यांनी एक संदेश जारी होणार जे आपल्या देशात चालू आहे सध्या सगळीकडे जे बलात्कार वगैरे, तर त्याच्यावरती आम्ही एक स्लोगन तयार केलं आहे, ते आम्ही दाखवणार आहे। आणि प्रॅक्टिस तर तसं आम्ही खूप छानच केली आहे, आता तुम्ही बघाल। तुमच्या पथकामध्ये किती महिला आहेत? 50। आणि तुझी तयारी कशी? एकदम मस्त। तुझा जोश करताय? खूप म्हणजे खूप आनंदात आम्ही आहोत, आमचा खूप जोश मोठा आहे आणि आम्ही फुल रेडी होऊन आता आलोय। आपण बघतो की या सगळ्या महिला गोविंदा आहेत, थोड्याच वेळात त्यांचे थर रचायला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यापूर्वी त्यांचा जोश जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळते। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये महिला अत्याचारावरती अनेक खरं तर घटना घडत आहे आणि याच माध्यमातून, या दहीहंडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणासंदर्भातला संदेश देण्याचा प्रयत्न खरं तर या महिला मंडळाकडून केला जाणार आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।